मला पण वाईट वाटलं की अरुण गवळींच्या 2 मुली पराभूत झाल्या. म्हणजे कदाचित या काळामध्ये ज्या पद्धतीनं राजकारणी आपले गुंड बनलेले आहेत त्याच्यामध्ये आता गवळी नाही, मी पण सांगतो ना, फिका पडायला लागलाय. अरुण गवळीचे पैसे कमी पडले असतील आणि जे निवडून आले त्यांनी जास्त वाटले सर, असतील. प्रजा फाउंडेशनच्या रिपोर्टमध्ये अरुण गवळीनं पूर्णपणे त्याचा फंड वापरला आमदारकीचा, असं त्याच्यामध्ये निष्कर्ष होता. त्याची उपस्थिती विधानसभेतली 100% होती. ते कमलाकर जामसांडेकरच्या खून खटल्यामध्ये तो गेला, नंतर जेलमध्ये त्याची शिक्षा मिळाली, ते ठीक आहे. पण आता जे उद्योग आपले राजकारणी करतात त्या लेवलला सुद्धा कदाचित अरुण गवळी पोहोचू शकत नसेल. नाही, अरुण गवळी हा शुद्ध क्रिमिनल होता, शुद्ध गुंड होता, शुद्ध देशी गुंड होता. आता हे अशुद्ध आणि आधुनिक गुंड झालेले आहेत जे राजकारण्यांच्या वेशात असतात. महेश लांडगे काय आहे? पिंपरी चिंचवडचा जो महेश लांडगे आहे, म्हणजे फरक काय आहे? अजितदादा पवार एका बाजूला महेश लांडगे. अजितदादा पवार काय सभ्य नाहीत? ते सुद्धा किती गुंडांना तिकीट दिली. म्हणजे त्यांच्यावर हा आरोप होऊ शकतो की राजकारणाचं गुन्हेगारीकरण तुम्ही केलं. आता अजितदादा पवार आणि महेश लांडगे याच्यामध्ये जर पर्याय असेल तर लोक महेश लांडगेला निवडतायत. म्हणजे काय चाललंय काय? इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे. अजितदादा पवारांनी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये जे गंभीर आरोप केले भ्रष्टाचाराचे, पिंपरी चिंचवडमध्ये 40,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांनी. हा का चिकटला नाही? आणि या सगळ्याचं पुढे काहीतरी व्हायला पाहिजे. नाही, त्याची चौकशी व्हायला पाहिजे ना. आपण काही करू शकत नाही. कोर्टात गेलं तर न्यायाधीश हल्ली सगळे. मी तुला सांगतो खरंच, माझा ना आता अपवादात्मकरित्या न्यायव्यवस्थेवर, पोलीस व्यवस्थेवर विश्वास राहिलेला आहे. बाकी सरसकटपणे तू बघितलं ना, ही गुलाम झाली आहे सत्ताधाऱ्यांची.